नोटीस बुकवरती तलाठ्याने माझी सही न घेता, मला कुठलं नोटीस न देता सातबारा माझ्या नावाचा बदलला. माझं ते त्याला मी ताबा पावती करून दिलेली नाही. अशा असताना हे लोक दहशत करतात, बाहेरची गुंड आणतात, तिथं दहशत करतात. मी जर मला उद्या न्याय नाही मिळाला तर मी 16 तारखेला लोणा ग्रामीण पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करणार आहे. मी कुठल्याही प्रकारचा मागोपुढे आता विचार करणार नाही. कारण शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी, राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो. सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो. नमस्कार, सन्मान महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत. आता आपण वडगाव मावळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि पवना नगर कालेगावचे रहिवासी प्रकाश शिंदे आपल्या सोबत आहेत. त्यांची कैफियत आहे अनेक वर्षाची, ती आज आपल्या समोर ते मांडणार आहेत. नमस्कार. नमस्कार. काय तुमच्याबरोबर समस्या आहे, काय तुमचा लढा आहे, तुमची ओळख सर्वात प्रथम सांगा. माझं नाव प्रकाश गोपीनाथ शिंदे. मी कालेगावातील एक शेतकरी आहे आणि माझी जमीन तिथे 56 गुंठे क्षेत्र आहे. तिथं काही एजंट लोकांनी मला भरपूर वर्षापासून त्रास दिला. हे लोक का त्रास देतात याचं मला कधीही जाणवलं नाही. पण याच्या मागं हेतू कोण आहे, काय आहे, पण हळूहळू त्याचे धागेदोरे माझ्या हाती आलं. हे लोक का त्रास देतात ह्याच्या मागं एकमेव माझ्या कुटुंबात वाद निर्माण करणारा म्हणजे मिलिंद माधवराव पुरंदरे हा शिवाजीनगरचा आहे. आणि ह्याच्या शेजारी तिथं राहणारे जे काय त्याचे मित्र आहेत, एजंट आहेत, तर त्यांना लागूनच माझा पीस आहे 56 गुंठ्याचा. तो पीस या माणसाने पसंत केला होता. अच्छा. याची मला काही जाणीव नव्हती. आणि ती जमीन हडप करण्यासाठी त्याचे एजंट लोक माझ्या कुटुंबामध्ये यांनी अनेक वर्षापासून वाद निर्माण केला. त्या वादामुळं खरं कारणवारला राहून आमची अशी कौटुंबिक निराशा, पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिलं. पण जमीन बाळकावण्याचा हा प्रश्न आहे, थोडासा महसुली प्रश्न आहे. तुम्ही न्यायासाठी कोर्टात, न्यायालयामध्ये काही दाखल केलेला आहे? हा, सांगतो मी तुम्हाला की माझ्याच कुटुंबातल्या माणसांनी माझ्या विरुद्ध दावा दाखल केला. त्याची काही एजंट लोक माझ्या घरी यायची, त्रास द्यायची, त्यांना मी विरोध केला. त्यानंतर मग ही जमीन मी विकायची ठरवलं. 17 गुंठे माझ्या नावाची. माझी एकूण क्षेत्र आहे 56 गुंठ्याचं. माझ्या भावाचं 28 गुंठे आणि 28 गुंठे माझं. पैकी माझ्या पत्नीच्या आजार टायमाला एका शेतकऱ्याने मला वेळोवेळी पैसे दिले होते. तर त्या पैशाच्या माध्यमातून त्याला मी 11 गुंठे खरेदी दिलेली किंवा त्याचे पैसे देता येत नाही म्हणून तो व्यवहार मी तिथे थांबवला. उर्वरित जमीन 56 पैकी 45 गुंठे जमीन होती. त्या 45 गुंठेमध्ये माझे 17 गुंठे जमीन शिल्लक होती हिश्श्याची आणि 28 गुंठे माझ्या भावाची. पण मिलिंद माधवराव पुरंदरे यांनी बबन भाऊ कालेकर यांनी मला गळी घालून पुण्याला नेऊन माझ्याकडे इसार पावती करून मला पैसे 1 लाख रुपये दिले. त्याच्यानंतर मला कुठल्याही संपर्कात न घेता परस्पर माझ्या जमिनीत जाऊन तिथं मोजणी करून प्रायव्हेट. ही किती सालची गोष्ट आहे? 2022-23ची. 2022 आत्ताची. मोजणी करून घेतली, त्याचे नकाशे तयार केलं. त्याच्यानंतर मग मला त्यांनी मी असं एक 17 गुंठे तुम्हाला देतो पण मला जमिनी द्यायला रस्ता पाहिजे. त्यांनी मान्य केलं की आम्ही रस्ता देतो. त्यानंतर मग वकिलाकडे खरेदी खतावर आले तर माझा मुलगा म्हणला खरेदी खतामध्ये जमिनीत उल्लेख नाही. कसला? की रस्त्याचा खरेदी खतात. तर ते म्हणले आपण आता एवढं नंबर आलाय, तुम्ही खरेदी खत करा, त्यानंतर आपण वकिलाकडून दुरुस्त करू. म्हणून आम्ही विश्वासाने शेतकऱ्याच्या विश्वासावर सह्या केल्या. माझ्या शेताला लागून बबन भाऊ कालेकरची जमीन आहे आणि त्याने सांगितलं त्यांनी जर नाही तसं केलं तर त्याला आम्ही रस्ता देणार नाही. आम्ही त्या भावनेने मी तिथं सह्या केल्या, मुलांनी केल्या. पण माझा सातबाऱ्यावरती 17 गुंठेच्या ऐवजी त्यांनी माझ्या भावाचं वाटणी पत्रात 14 गुंठे उरले असं 31 गुंठ्याचा सातबारा केला. आणि त्या 31 गुंठ्याचे जे काही पैसे होते वाटणी पत्राचे ते पुरंदरेंनी भरलेले, मी भरलेले नाही. आम्हाला माहितच नाही त्याने किती पैसे भरले काय. फक्त सांगताना हा जो पुरंदरे आहे, तुम्ही ज्यांचं नाव घेताय, या पुरंदरेंनी तुमच्या बरोबर जे खरेदी पत्र केलं त्याची पूर्ण रक्कम तुम्हाला दिली का? नाही, त्यातले 50,000 कापले त्यांनी वाटणी पत्र. सगळी रक्कम तुम्हाला मिळाली. हो. मग नेमका आता त्रास काय आहे? आता त्रास म्हणजे माझी 17 गुंठे जमीन माझ्या हिश्श्याची त्यांनी घ्यायला पाहिजे होती. त्यांनी 31 गुंठे घेतली, म्हणजे माझ्या भावाची 14 गुंठे जमीन घेतली. त्यात तो अन्याय मोबदला तुम्हाला नाही? नाही.
अच्छा. त्याचा आणि त्यांनी करताना काय केलं की माझ्या भावाच्या हिश्श्यातून माझ्या जी वाटणीची जमीन आहे त्या जमिनीला पोट खराब नाही, ते जे खळं आहे ते माझ्या भावाच्या हिश्श्यात आहे, त्याचं घर आहे, ते खळं त्यांनी त्याच्या नावा करून घेतलं, 4 गुंठ्याचं पोट खराब दाखवून. म्हणजे आज माझ्या भावाची पण त्यांनी दारकोंड केलेली आहे. आणि हे आता काय म्हणतात, तुला रस्ता दिला तर उद्या दारूचं दुकान घालशील तिथं. आता आमच्या पिढ्यान पिढ्या गेल्या आम्हाला दारूचं दुकान घालताना, आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहेत. माझे वडील हे भावनिक होती माळकरी, आम्ही कशाला दारूची दुकान केलं, पण ह्याला रस्ता त्याने हे पूर्ण फसवणूक माझी केलेली आहे. हा. आणि माझ्या भावाने कायदेशीर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. हा. त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं हा महसूलचा भाग आहे, तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये न्याय मागू शकता. हा. म्हणून माझ्या भावाने तिथं वाटतात दावा दाखल केला त्या पुरंदर विरुद्ध. त्याला आम्हालाही पार्टी केली. आता कौटुंबिक त्रास हा. तुम्हाला काय आहे? पण पुरंदरचे जे काही स्थानिक लोक एजंट हाताखालचे ते माझ्या कुटुंबामध्ये वाद घालतात. त्या माझ्या मुलाला यांच्यापासून धोका आहे, मला धोका आहे. आणि कशा मी प्रकारचा तुम्ही काही पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे का? पोलीस स्टेशनला जवळजवळ मी तेव्हापासून अर्ज करतोय तर 2 किलो रद्दी भरण एवढे अर्ज आहेत. अरे बर. पण पोलीस स्टेशन काय मला न्याय देत नाही. तेवढ्या पुरतं त्यांना बोलावणार. एक दाखवू शकता का हो, हा तुम्ही? काय आज आहे ना माझ्याकडे, ही त्याची पोच आहे खाली दिलेली. अशा प्रकारे पोलीस स्टेशनला अनेक वेळेला अर्ज देऊन सुद्धा कोणीही आजपर्यंत दखल घेतलेली नाही. आणि त्यामध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांनी त्यामध्ये पुरंदरेंचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे खुनाचे प्रयत्न, अपहरण, दहशत अशा प्रकारचे उल्लेख त्या ठिकाणी केलेले आहेत. पोलिसांनी त्याची पोच त्यांना दिलेली आहे. आणि मावळ तालुक्यामध्ये अशा प्रकारे जमीन बळकावणे आणि त्यानंतर लोकांना त्रास देणे अशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. आणि त्यासाठी हा प्रकाश शिंदे यांचा न्यायाचा लढा सुरू आहे. हा कुठपर्यंत तुम्ही घेऊन जाणार आहात? काय याच्यावर मार्ग नाही, काढण्याचा आता मार्ग मी अनेक वेळा आत्मदानाचा अर्ज दिलं, मागं घेतलं, कारण मला न्याय पाहिजे, मला मारायचं नाही. कारण माणूस मिळाला तर त्याचं सगळं संपलं. बरोबर. म्हणून मी न्यायासाठी कुठंतरी माझी लोणा ग्रामीण पोलीस स्टेशन या अर्जाची दखल घेईन, मला न्याय देईन ह्या प्रतीक्षेत मी आतापर्यंत कुठल्याही चॅनलला भेटलो नाही, पत्रकाराला भेटलो नाही. आणि शेवटी न्यायासाठी प्रकाश शिंदे हे आत्मदहनाची जरी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, त्यांनी आत्मदहनाची परवानगी मागत असले तरी सुद्धा अशा प्रकारचं आततायी पाऊल त्यांनी उचलता कामा नये. दुसरी गोष्ट, जरी हे वारंवार ते बोलत असले आणि कुठेतरी त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊन जर त्यांनी अशा प्रकारचं पाऊल उचललं तर याला जबाबदार कोण, अशा प्रकारचा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतं. आणि नक्कीच या बातमीनंतर, या मुलाखतीनंतर पोलीस प्रशासन जागं होईल आणि ते नक्की तुमच्या या अर्जाची दखल घेतील. सन्मान महाराष्ट्रमध्ये इथे थांबतो. आमच्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.